असा जोगता फुलून गेला होता नाका, पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका, आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा. यांची हत्या झाली आणि आरोपी आता जवळजवळ सगळे पकडलेले आहेत. आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात, म्हणजे त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे, पण त्याला आका आहे. म्हणजे एवढा म्हणजे त्या मसा जोगता फुलून गेला होता नाका, पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका, आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका. तर त्यांनी वाल्मिक कराड यांनी खंडणी मागण्याचे उद्योग त्या बीड जिल्ह्यामध्ये केले होते. आणि संतोष देशमुख यांचं आणि त्याचं काही वैरी नव्हतं. संतोष देशमुख हा बीजेपीचा सरपंच होता, आणि वाल्मिक कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा, अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता. आणि तोही सगळीकडे फिरून आला. पोलीस तर 24 तासामध्ये आरोपी पकडतात. अनेक वेळेला बलात्कार करून कुठं पळून गेलेला, कुठं युपीमध्ये असेल, बुलढाण्यात असेल, कुठे असेल, त्याला ताबडतोब पोलीसवाले पकडतात. पण या प्रकरणामध्ये एवढे दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. सुरुवातीला 4 आरोपी पकडले होते आणि 3 आरोपी जे होते ते फरार होते. आणि त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मिक कराड जो आहे आणि जे हे सगळे आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. आणि या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे. परभणीला 2 वेळा मी जाऊन आलेलो आहे. आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आपली या संबंधातली मागणी आहे. दुसरा विषय आहे तो 2 मार्चला नाशिकमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता. तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकच्या गोल मैदानावर एक मोठी बौद्ध धम्म परिषद ठेवलेली आहे. आणि त्याला देशभरातून आणि काही देशाच्या बाहेरूनही काही जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही बुद्धिस्ट मंक्स आहेत, त्यांना आम्ही बोलवणार आहोत. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याचं निमंत्रण देणार आहोत. तर ती एक परिषद आमची त्या ठिकाणी होणार आहे. आणि विश्वशांतीसाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. देशामध्ये शांती असावी, जगात शांती असावी, आणि गौतम बुद्धांच्या मार्गाने आपण जायला हवं, या दृष्टिकोनातून आम्ही ती परिषद ठेवलेली आहे.